श्री स्वामी समर्थ. दमनार्पण व्रत हे चैत्र महिन्यामध्ये केलं जातं. तर चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षामध्ये म्हणजे शुक्ल पक्षामध्ये हे व्रत केलं जातं. बऱ्याचशा ताईंना, दादांना या व्रताबद्दल माहिती पण असेल, पण अतिशय फलदायी हे व्रत आहे. तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं नसेल किंवा केलं नसेल तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. अगदी साधं सोपं व्रत आहे. तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि हे व्रत जे आहे ते दमनार्पण व्रत कसं करायचं, कधी करायचं आणि देवांना दवणा का वाहिलं जातं, तर त्याचं महत्त्व काय आहे, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये देवांना दमन वाहिलं जातं, म्हणून चैत्र महिन्यामध्ये दमनार्पण व्रत केलं जातं. तर नक्की हे दमन आहे काय? तर बघा, दमन म्हणजे या नावाची एक सुवासिक औषधी वनस्पती आहे. जसं आपण तुळशी आणि बघा, तुळशी पण एक औषधी वनस्पती आहे आणि ती आपण देवांना सुद्धा अर्पण करतो. तर त्याचप्रमाणे दमन ही तुम्हाला स्क्रीनवर पण मी दाखवते. दमन नावाची एक वनस्पती आहे. त्याला संस्कृतमध्ये दमन असं म्हटलं जातं. नावाप्रमाणेच ही जी वनस्पती आहे ती मानवामधील अतिरेकी विकारांचे दमन करते. विशेषतः जो रागीटपणा, हट्टीपणा, चिडकेपणा आहे त्याचं ते दमन करते. म्हणजेच मानवामध्ये एक सोज्वळपणा, शांततापणा आणण्याचं काम हे दमन ही वनस्पती करत असते. आणि दमन हे जे आहे तर त्याची पंचोपचार पूजा करून ती देवांना वाहिली जाते. तर बघा कशाप्रकारे ही वाहिली जाते. चैत्र शुद्ध द्वितीयेला शंकर पार्वतीला दमन वाहिले जाते. त्यानंतर नवमीला देवीला म्हणजे कुलदेवीला, माता लक्ष्मीला, कोणत्याही देवींना हे वाहिलं जातं. द्वादशीला विष्णूंना ते वाहिलं जातं आणि श्री स्वामी समर्थांना ते वाहिलं जातं. तर त्रयोदशीला महादेवांना हे वाहिलं जातं. दमन वनस्पती आणि मग पौर्णिमेला सर्व देवांना दमन वाहिलं जातं. आणि पौर्णिमेला तुम्ही सगळ्या देवांना तुम्हाला वाहायला गेलं नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांना ही दमन वनस्पती जी आहे तर ती तुम्ही वाहायची आहे. मोठ्यात मोठे पाप, काही चुका, संकट आपल्या आयुष्यामध्ये आले असतील, पाप काही वगैरे आपल्याकडून झाले असतील तर ते धुवून काढण्यासाठी, तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून तुम्ही जर ही दमन वनस्पती देवांना वाहिली तर मोठ्यात मोठे संकट दूर होतात, अडचणी दूर होतात, दुःख दूर होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख येण्यासाठी मदत होत असते. तर त्यासाठी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये तुम्हाला दमन ही वनस्पती जी आहे तर ती देवांना अर्पण करायची आहे. या वनस्पतीबद्दल बघा, तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर जवळपास कोल्हापूरमध्ये याचं पीक जे आहे तर ते काढलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दवणा हे जे आहे तर त्याचं पीक काढलं जातं आणि शक्यता तिकडेच असतं. त्याच्याशिवाय जास्त कुठे याचं पीक काढलं जात नाही. आणि जसं आपण दुर्वांची जुडी सांगतो तसं तुम्हाला त्याची जुडी मिळते. 10 रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत हे जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. आणि चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला जिथे देवांचं सामान मिळतं तिथे फुलं, दुर्वा, तुळस वगैरे, बेल वगैरे जिथे मिळतं तुम्हाला, तिथे ही वनस्पती मिळू शकते. आणि मी जसं सांगितलं की तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही येत्या पौर्णिमेला ही वनस्पती देवघरातल्या देवांना, तुम्हाला सगळ्या देवांना आपल्या, बघा गणपती बाप्पा असतात, श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते, त्यानंतर महादेवांची पिंड आहे, माता लक्ष्मी असते, कुलदेवतांचा आपल्या घरामध्ये टाक असतो. तर ही वनस्पती तुम्हाला देवांना अर्पण करायची आहे. बघा, ही वनस्पती एवढीशी आहे पण त्यामागे सायंटिफिक आणि शास्त्रीय कारण दोन्ही आहेत. तर त्यामुळे नक्की न विसरता तुम्ही ही वनस्पती अर्पण करा. आणि चैत्र महिन्यामध्येच हे केलं जातं. त्याला दमनार्पण व्रत असं सुद्धा म्हणतात. जवळपास शुक्ल पक्षामध्ये कोणी संपूर्ण शुक्ल पक्षात देवांना ही वनस्पती रोज वाहत असतात. पण तुम्हाला जमलं नसेल आतापर्यंत तर तुम्ही येत्या पौर्णिमेला सुद्धा ही दमन वनस्पती देवांना वाहायची आहे, की जेणेकरून आपल्या आयुष्यातली सगळी संकटं जी आहेत, दुःख जी आहेत तर ती दूर होतील आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येईल. बघा, अमुक एक दिवसाला त्या गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे. इतर दिवशी ठीक आहे आपण करतो, पण आपण कधी-कधी काय करतो, कंटाळा करतो, विसरून जातो. तर त्यामुळे तसं न करता काय करायचं आहे, येत्या पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमा आहे, त्या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे. तर त्या दिवशी तुम्ही देवघरातल्या देवांना हे अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, या व्रताबद्दल म्हणजे प्रत्येक एका गोष्टीमागे आहे ना काहीतरी कथा असते. तर दमना अर्पण व्रतामागे काय कथा आहे? तर बघा, दमना म्हणजे दमन, शिवांच्या क्रोधातून कालभैरव प्रकटले होते.
आणि प्रकट होताच त्यांनी ब्रह्मदेवांचं 5वं जे मस्तक आहे तर त्यांनी तोडलं होतं. त्यांच्या डाव्या हाताला ब्रह्महत्या होऊन ते चिकटलं आणि त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री वगैरे असे प्राणी जे आहेत तर ते गोळा झाले होते. आणि त्यांच्या या उग्र भटूच्या भय निर्माण करण्याला रव म्हणजे त्याच्यातून निर्माण झालेल्या अवताराला भैरव असं नाव मिळालं. आणि साक्षात पितामहांना शासन झाल्यामुळे सगळी सृष्टी जी आहे तर ती घाबरून गेली होती. मग भैरवांना अवतार घालण्यासाठी विष्णूंनी त्यांना शाप दिला होता, सर्वांनाच दमन करणारा तू वनस्पती होशील. त्या क्षणी तो उग्र भैरव उग्रवासाची वनस्पती झाला आणि ती वनस्पती म्हणजे दमन वनस्पती. तर बघा, या दमनाच्या झाडाला आहे ना एक उग्र वास येतो, म्हणजे दुरूनच वास आल्यावर सुद्धा काही आजार वगैरे असतील तर ते दूर होतात. तर त्यामुळे या झाडाला तितकंच महत्त्व आहे. आणि या झाडाला मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते. असं तुरे असतात वरती आणि त्याच्याही सुद्धा खूप फायदा असतो. तर बघा, ही दमन वनस्पती जी आहे तर त्याचं सायंटिफिकली पण बघायला गेलं तर खूप उपयोग आहे. जसं आपण चंदनाचा वापर करतो, तुळशीचा वापर करतो, त्याचप्रमाणे दमनाचा सुद्धा वापर केला जातो. तर बघा, आता तुम्हाला कळालं असेल, अगदी साधं सोपं असं हे व्रत आहे. तुम्हाला येत्या चैत्र पौर्णिमेला तुमच्या देवघरातल्या देवांना वनस्पती जी आहे तर ती अर्पण करायची आहे. देवांना नमस्कार करायचा आहे आणि अर्पण करण्याआधी ती तुम्ही थोडीशी फक्त धुवून घ्यायची आहे. त्या वनस्पतीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. देवांसमोर दिवा अगरबत्ती लावून मग ही वनस्पती जी आहे तर ती त्याचे अगदी थोडी थोडी पानं जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. तर बघा, नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे दमना अर्पण व्रत या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कराल अशी मी अपेक्षा करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.